नमस्कार मित्रांनो, मी आहे विठ्ठल भंडारे आणि तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत आरेवाडी ह्या ठिकाणी बिरोबा देवस्थानाला भेट देण्यासाठी। आरेवाडी हे ठिकाण सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये स्थित आहे। तर चला ते मंदिर कसं आहे ते एक्सप्लोर करूया आणि ब्लॉगला आपल्या सुरुवात करूया। मित्रांनो, आम्ही इथं अलकुड फाट्याच्या इथे येऊन पोहोचलो आहे। हा रोड जाणार आहे तो डफळापूरला जाणार आहे आणि इकडं कवठेमहांकाळ आपल्याला सरळ जायचं आहे लंगरपेठ आणि त्याच्यानंतर आपलं आरेवाडी हे ठिकाण आहे। मित्रांनो, तुम्ही समोर पाहू शकता किती जबरदस्त व्ह्यू दिसत आहे। त्यानंतर जाताना वाटेत हे गिरगिट पाहायला भेटलं आपल्याला, ते स्वतःचा रंग चेंज करू शकतात। मित्रांनो, जोरात पाऊस सुरू झाला आहे आणि आम्ही इथं रेल्वे ब्रिजच्या खाली येऊन थांबलोय। आता बघूया पाऊस केव्हा थांबतोय, त्यानंतर आपण आरेवाडीला निघणार आहोत। धन्यवाद झाले। तर मित्रांनो, भावाने शेंगा घेऊन आलाय भुईमुगाच्या, आता ते खाणार आहोत। बाहेर तर पाऊस जोरात चालू आहे। तर मित्रांनो, फायनली पाऊस थांबला आहे आणि आम्ही आता आरेवाडीला जाण्यासाठी निघालो आहे। तर मित्रांनो, रस्त्यामध्ये अशा प्रकारे बैलगाडी घेऊन बिरोबा देवाच्या दर्शनासाठी चाललेले लोक तुम्ही इथे पाहू शकता। बघा ना, कुठं खाली वर जायला साठकली लई पाऊस पडलेला आहे। तर मित्रांनो, ह्या बैलगाड्या त्या बिरोबा देवस्थान मधूनच येत आहेत। सगळे भक्त लोक दर्शनासाठी गेलेले, तर आता ही सगळी पब्लिक तिकडेच जात आहे। तर मित्रांनो, फायनली आम्ही बिरोबा मंदिराच्या इथे येऊन पोहोचलो आहे। समोर जे दिसत आहे मंदिर ते बिरोबाचं आहे। तर मित्रांनो, इथे अमावस्येच्या वेळी खूप गर्दी असते। महाराष्ट्र कर्नाटक या सीमेवरून भक्त बिरोबा देवाच्या दर्शनासाठी येतात। तर मित्रांनो, फायनली बिरोबा देवस्थानच्या इथे आम्ही येऊन पोहोचलो आहे। पाठी पहा तुम्ही, इथे बिरोबा देवस्थानचं मंदिर आहे मोठं। बिरोबा हे भगवान शंकराचे रूप मानले जाते आणि हे धनगर समाजाचे कुलदैवत आहे। आरेवाडीचं हे मंदिर जंगलाच्या सानिध्यात आहे, म्हणून याला वन बिरोबा म्हणतात। इथे रोज 5 वेळा आरती केली जाते। सकाळपासून रात्रीपर्यंत भक्तांची वर्दळ असते। सकाळची आरती, मध्यान्ह नैवेद्य, संध्याकाळची मुख्य आरती आणि शेवटची शेज आरती। त्यानंतर तुम्ही इथे मंदिराचा पूर्ण परिसर पाहू शकता। आणि मित्रांनो, इथे वर्षातून 2 वेळा यात्रा भरते। महाराष्ट्र कर्नाटक राज्यातून भक्त दर्शनासाठी येतात। मंदिराच्या बांधकामासाठी 100 रुपये देणगी दिली।
तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मंदिर हे आतमधून अशा प्रकारे आहे, जिथे आपल्याला रांगेत उभे राहून देवाच्या दर्शनासाठी जावे लागेल. आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही आहे बिरोबा देवाची मूर्ती. मित्रांनो, समोर जे दिसत आहे ते मायक्का देवीचं मंदिर आहे. मायक्का देवी म्हणजे बिरोबा देवाची बहीण. त्यानंतर मित्रांनो, ही आहे मायक्का देवीची मूर्ती. तर मित्रांनो, फायनली देवाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता मी घरी जाण्यास निघालो आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, फायनली आम्ही आमच्या गावी येऊन पोहोचलो आहे मधबावीला. आणि तुम्ही पाठी पाहू शकता आमच्या मधबावी गावचा तळा. संध्याकाळचा व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू दिसत आहे मित्रांनो. मित्रांनो, एक नंबर व्ह्यू आहे समोर बघा.